असावं, परंतु उमेदवार सामाजिक चळवळीतून पुढे गेलेला बी असावा। आजच्या घडीला तर शिक्षणाला फार महत्त्व आहे। जेवढं संसद भवनामध्ये जास्त शिकलेला उमेदवार जाईल ते जनतेसाठी आणि संसद भवनासाठी चांगलं आहे। शैक्षणिक पात्रता फार महत्वाची आहे। आज लोकसभेत खासदार व्हायचं म्हटल्यानंतर शैक्षणिक पात्रता पाहिजेच, ते तर फार महत्वाचं आहे। त्याला महाराष्ट्रीयन असलेला उमेदवार शिक्षित म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी सर्व भाषा अवगत पाहिजे आणि उच्च शिक्षित असावा ही आमची अपेक्षा आहे। आता हे खासदार म्हणून लोकसभेत जाणार, जो उमेदवार जाईल तो त्याला आपले प्रश्न मांडता आले पाहिजे, त्याला आपली भूमिका मांडता आली पाहिजे। आज तसं काय नाही, कर्तबगार कोण आहे कसा आहे त्याच्यावर मतदान करावा। शिक्षणाचा काही संबंध नाही। पहिले 4 ते 5 सुद्धा होते, मंत्री झाले होते, मुख्यमंत्री झाले, वसंतदादा किती होते, मग त्यांनी काय राज्य वाईट केलं का? शैक्षणिक पात्रता बघूनच मतदान केलं जाईल, कारण शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांना मंत्रालयात बोलता येईल ना। कारण त्यांना सर्वांची माहिती घेणं, माहिती देणं आणि पूर्ण माहिती व्यवस्थित हाताळणं हे महत्त्वाचं आहे। त्यासाठी शैक्षणिक पात्र महत्त्वाचे आहे। त्याला तंबाखूला खायचं, काळ्या गावाचं उठा रेटा करायचा, याच्या चौकशी त्याचा साधारा याच्या जमिनी असलं भानगडी नाही पाहिजे। आम्हाला त्याचा घेणं नाही, आम्हाला देशाचा विकास महत्वाचा आहे। दिल्लीच्या संसदेमध्ये हिंदी इंग्रजी याच्यावर प्रभुत्व असलेला उमेदवार हवा आहे, तसंच त्याचा जनसंपर्कही चांगला असायला हवा। आपल्याला थोडी शिकवणार आहे ते, आपल्याला दाखवणार आहे त्यांची पात्रता किती आहे ते तर नाही का भैया आम्हाला मतदान करा ते एवढंच बोलणार। आमचं काय, आम्ही रेग्युलर माणसं आहेत, आम्ही धंदावली माणसं आहेत। कुठलाही उमेदवार असो, कुठल्याही पक्षाचा असो किंवा कुठल्याही पार्टीचा असो, शिक्षण हे महत्वाचं होते। त्याची शिक्षणाची प्राप्तता पाहूनच आम्ही मतदान करणार ना। शैक्षणिक पात्रता महत्वाची आहे। जसं नोकरीमध्ये काही शैक्षणिक पात्रता असते, तशी राजकीय क्षेत्रात सुद्धा पाहिजे, असं माझं एक प्रामाणिक मत आहे। त्याचं काम पाहून मतदान करणार, कारण तो आपल्याला किती उपयोगाचा आहे, सर्वसामान्य जनतेचं किती तो ऐकतो किंवा आमची कामं किती करतो ते महत्वाचं आहे। सगळ्या लोकांच्या, गोरगरिबांच्या समस्या त्यानं जाणून घेतल्या पाहिजेत, प्रत्यक्ष येऊन बघितलं पाहिजे की खरं काम झालंय की नाही झालं। ते नुसतं शिकलेलं असून काय उपयोग नाही, त्याला अनुभव पण पाहिजेत ना। शिक्षण हे खूप गरजेचं आहे, पण नुसतं शिक्षणामुळे आपण उमेदवार निवडून आणायचं हे गरजेचं नाही। तो उमेदवार आपला काम कसा करतोय, ग्राउंड लेवलच्या माणसांना कसं ट्रीट करतोय, हेही आपल्याला बघणं गरजेचं आहे। उमेदवार सुशिक्षित असून त्याने जर काही जनतेची कामच केली नाहीत तर त्याचा काय उपयोग आहे? जर तो अशिक्षित जरी असला आणि त्यांनी जनतेच्या मध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवल्या तर तो जास्त चांगला उमेदवार ठरू शकेल असं मला वाटतं। तर एज्युकेशन असलं आणि कामच काही केलं नाही तरी पण काही उपयोगीचं नाहीये। आणि एज्युकेटेड पण असावं, कारण थोडं नॉलेज मला असं वाटतं की पाहिजे। दोन्ही माझ्या हिशोबाने महत्वाचे आहे। शिक्षण पण महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त काम जास्त महत्वाचं आहे। मी मतदान करताना फक्त हाच विचार करतो की तो माणूस भ्रष्टाचारी नाहीये, गुंड नाहीये, हे महत्वाचं आहे। त्याने यापूर्वी काय काय कामं केलेत आणि कसे कसे केलेत ते पाहू, आणि फ्युचरमध्ये तो काय काम करणार आहे, कसं काम करणार आहे हे बघून त्याला मत देऊ।